नमस्कार. आज आपण एका अत्यंत सुंदर आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. विषय असा आहे की घरात ही एक गोष्ट दिसत असेल तर स्वामी खरोखरच प्रसन्न आहेत. होय, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या भक्तीचं फळ आपल्याला मिळतंय का आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे का, हे कसं ओळखायचं? चला तर मग या अगाध लीला आणि शिकवणीचा वेध घेत या रहस्याचा आज आपण उलगडा करूया. आता साहजिकच आपल्या सर्वांच्या मनात हा विचार येतोच की एखाद्या घरावर ईश्वरी कृपा आहे किंवा प्रत्यक्ष स्वामी समर्थ तिथे वास करत आहेत, याचा नक्की पुरावा काय असू शकतो? तो म्हणजे स्वामींचा एखादा मोठा फोटो की आपण रोज करत असलेली पूजा अर्चा? खरं तर या प्रश्नाचं उत्तर एका अत्यंत गूढ पण खूपच सुंदर अशा आध्यात्मिक सत्यात दडलंय. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी या महाकाय आध्यात्मिक शक्तीला थोडं जवळून जाणून घ्यावं लागेल. तर सुरुवात करूया भाग 1 पासून, स्वामींचे रहस्यमयी प्रकटीकरण. स्वामींच्या अस्तित्वाबद्दल बोलायचं झालं तर त्यांना तसा जन्म नाहीच, ते साक्षात प्रगट झाले. असं म्हणतात ना, नाही जन्म, नाही नाम, नाही कुणी मातापिता, प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता. शतकानुशतके ही एकच दिव्य शक्ती वेगवेगळ्या काळात कशी प्रगट झाली हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. इसवी सन 1149 मध्ये हस्तिनापूर जवळ एका 8 वर्षांच्या बालकाच्या रूपात स्वामी धरणी दुभंगून प्रगट झाले. मग पुढे 1458च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वतींच्या रूपात त्यांनी कर्दळीवनात प्रवेश केला आणि 1856 मध्ये ते अक्कलकोटला आले. हा पूर्ण कालक्रम पाहिला की लक्षात येतं, सामान्य जन्माचे कोणतेही नियम येथे लागू होतच नाहीत. यातलीच कर्दळीवनातली आणि नंतर बद्रीवनातली घटना तर अक्षरशः थक्क करणारी आहे. एका प्रख्यात कथेनुसार श्री नृसिंह सरस्वती बद्रीवनात तब्बल 350 वर्षांहून अधिक काळ समाधी अवस्थेत होते. विचार करा, 350 वर्ष त्यांच्या अंगावर वारूळ तयार झालं होतं. मग एके दिवशी काय झालं, एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर पडली आणि ती थेट स्वामींच्या मांडीला लागली. त्यातून रक्त वाहू लागलं आणि त्या प्रदीर्घ ध्यानातून एक 7 फूट उंच अजानुबाहू महायोगी जागे झाले. विशेष म्हणजे त्यांनी त्या लाकूड तोड्याला लगेच क्षमा केली आणि जगाच्या कल्याणासाठी स्वामी समर्थ या नव्या रूपात ते पुन्हा एकदा लोकांसमोर आले. आता वळूया भाग 2 कडे, अक्कलकोटमधील वास्तव्य आणि स्वामींच्या अगाध लीला. संपूर्ण भारतभर भ्रमण केल्यानंतर स्वामी महाराज अक्कलकोट या शांत गावी स्थिरावले. तिथे सलग 22 वर्ष एका विस्तीर्ण वटवृक्षाच्या छायेखाली त्यांनी अशा काही लीला रचल्या ज्या आजही भक्तांच्या मुखी आहेत. उदाहरणार्थ, चिंतापंत टोल यांच्या निस्सीम भक्तीला प्रसन्न होऊन त्यांच्या लाकडी पाटामात स्वामींनी कायमस्वरूपी पाऊलखुणा उमटवल्या. एका कुंभारावर ओढवणारं मरण त्यांनी चक्क एका जाणाऱ्या बैलाकडे वळवलं आणि आपल्या भक्ताचे प्राण वाचवले. एका युरोपियन इंजिनियरची कोणतीही शब्द न उच्चारलेली मुखी प्रार्थना ऐकून त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. आणि हरिभाऊंना, ज्यांना आपण प्रेमाने स्वामीसूत म्हणतो, त्यांना सर्व संपत्ती दान करून भक्तीचा मार्ग स्वीकारण्याची आज्ञा दिली. बघा, हे कोणतेही जादूचे प्रयोग नव्हते, तर माणसांचं दुःख दूर करण्यासाठी आणि त्यांना परमार्थाकडे वळवण्यासाठी केलेली ती शुद्ध करुणेची कृती होती. चला तर मग आता भाग 3 पाहूया, श्री स्वामी समर्थ या नामाचा खरा अर्थ. या चमत्कारांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर श्री स्वामी समर्थ या नामातच आपल्यासाठी एक खूप मोठं आध्यात्मिक रहस्य दडलंय. लाखो लोक रोज या नामाचा जप करतात, बरोबर, पण स्वामी या शब्दाची फोड केलीत तर अर्थ काय होतो माहितीये? स्वा म्हणजे स्वाहा करणे किंवा भस्म करणे, आणि मी म्हणजे आपला अहंकार किंवा अज्ञान. थोडक्यात सांगायचं तर, हे प्रभू, माझ्या अज्ञानाचा आणि माझ्या या मीपणाचा तुझ्या चरणी स्वाहा होऊ दे. कारण जोपर्यंत आपला हा अहंकार नष्ट होत नाही तोपर्यंत ईश्वरी कृपेचा अनुभव मिळणं कठीणच आहे. आणि समर्थ या शब्दाचा अर्थ म्हणजे हा संसाररूपी भवसागर सहज पार करण्यासाठी स्वयंभू शिवतत्व जागृत करणे. हे बघा, श्री स्वामी समर्थ हा नुसता एक शब्द नाही बरं का, भगवान दत्तात्रेयांची प्रत्यक्ष कृपा प्राप्त करून देणारा आणि आत्म्याची शुद्धी करणारा हा एक अतिशय प्रबळ असा षडाक्षरी तारक बीजमंत्र आहे. जेव्हा आपण अगदी मनापासून हा जप करतो तेव्हा आतून एक अफाट सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यातूनच आपण येतो भाग 4 कडे, तारक मंत्राची प्रचंड शक्ती. आपल्या सर्वांना मिळालेले हे सर्वात मोठं संरक्षक कवच आहे. निशंक हो, निर्भय हो, मना रे प्रचंड स्वामी बळ पाठी शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ह्या ओळी फक्त वाचायच्या नाहीत, तर पूर्ण श्रद्धेने त्यांचं पठण केलं की मनातील सगळी भीती, सगळ्या शंका कुठल्या कुठे पळून जातात. देव खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा आहे, हा जो एक आश्वासक विश्वास आहे तो ह्या मंत्रातून थेट आपल्या हृदयात उतरतो.
आपण जर सातत्याने नामस्मरण केलं आणि तारक मंत्राचा जप केला तर नुसती बाहेरची संकटच दूर होत नाहीत, तर आपलं मन आतून पूर्णपणे स्वच्छ आणि शांत होतं. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जेव्हा आपण या मंत्रावर ध्यान लावतो तेव्हा आपला श्वास आणि ती ईश्वरी ऊर्जा अगदी एका लयीत येतात. आपल्या आतील आत्म्याचं शुद्धीकरण दुसऱ्या कोणत्याही प्रथेपेक्षा या नामस्मरणाने खूप वेगाने होतं आणि याच आध्यात्मिक स्पंदनांमुळे आपण खऱ्या अर्थाने स्वामींच्या जवळ जातो. आता माहितीचा शेवटचा टप्पा, भाग 5, महासमाधी आणि चिरंतन अस्तित्व. अक्कलकोटमध्ये तब्बल 22 वर्ष भक्तांचा उद्धार केल्यानंतर 30 एप्रिल 1878 रोजी भौतिक शरीराचा त्याग करून स्वामी महासमाधीत लीन झाले. पण हा काही शेवट नव्हता. महासमाधीनंतरही अनेक आधुनिक भक्तांना, जसे की डॉक्टर मराठे यांना, स्वामींनी स्वप्नात दर्शन दिलं आणि मार्गदर्शनही केलं. एवढंच नाही तर त्यांनी आपली पादत्राणे एका भक्ताकडे देऊन त्याला चक्क शिर्डीला जाण्यास सांगितलं. यावरूनच शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे एकाच ईश्वरी तत्वाचे 2 आविष्कार आहेत याची प्रचिती अनेक भक्तांना आली. शरीर संपलं असेल पण अस्तित्व मात्र चिरंतन राहिलं. महासमाधी घेण्यापूर्वी त्यांनी दिलेलं एक अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचं वचन आहे. ते म्हणाले होते, कोणीही रडू नये, मी सर्व ठिकाणी सदैव उपस्थित असेन आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला साथ देईन. बघा, हे वचन आजही अगदी तंतोतंत खरं ठरतंय. जो कोणी अगदी निर्मळ मनाने हाक मारतो तिथे स्वामींची कृपा सदैव हजर असतेच. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ही फक्त एक ओळ नाहीये मंडळी, ती एक जिवंत अनुभूती आहे जी आपण आजही घेतो. आणि आता आपण अगदी सुरुवातीला विचारलेल्या त्या मुख्य रहस्याकडे परत येऊया. तो प्रश्न आठवतोय? घरात ही एक गोष्ट दिसत असेल तर स्वामी नक्की प्रसन्न आहेत. ती एक गोष्ट नक्की काय आहे? तर ती कुठलीही भौतिक वास्तू किंवा खूप महागडी मूर्ती नाहीये. ती गोष्ट आहे आपल्या घरात सतत गुंजणारा स्वामी नामाचा गजर, तारक मंत्राचे निनाद आणि अंतःकरणातील ती अटूट श्रद्धा. जेव्हा तुमच्या घरातलं वातावरण या नामस्मरणाने आणि भक्तीने भरलेलं असतं, जेव्हा कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम आणि देवावर पूर्ण भरोसा असतो ना, तोच सर्वात मोठा संकेत आहे की स्वामींची पावलं तुमच्या घरात स्थिर आहेत. हेच सिद्ध करतं की ते आपल्याला कधीच सोडून गेलेले नाहीत. तर आज हा प्रश्न नक्की स्वतःला विचारून बघा. जर ईश्वरीय कृपेचं अंतिम लक्षण हे कुठलाही बाह्य दिखावा नसून केवळ श्रद्धेचा आणि नामस्मरणाचा गजर आहे, तर आज आपल्या घरात, आपल्या स्वतःच्या वास्तूत तारक मंत्राचा तो निनाद घुमतोय का? आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण तो आश्वासक आधार अनुभवतोय का? ह्या प्रश्नाने आपली आध्यात्मिक ओढ नक्कीच अधिक प्रगल्भ होऊ द्या. स्वामींचा तो अभय येणारा हात नेहमीच आपल्या पाठीवर आहे या ठाम विश्वासाने जगायला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आश्रय घेऊया आणि ती चिरंतन रक्षक उपस्थिती नेहमी अनुभवत राहूया. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.